महोदय, खरंच या पृथ्वी तलावरील प्रत्येक मनुष्य जीवात्म्याला सुखी जीवन जगावेसे वाटते, परंतु समाजात वावरताना जो तो आपापली दुःखे, लहान मोठी संकटे इतरांना सांगत सुटतात. अशामुळे होतं काय की तो सांगणारा दुःखी असतोच, त्याचबरोबर ऐकणाऱ्यालाही दुःखी करतो. बरे, अशी दुःखे संकटे सांगून त्यावर मात करण्यासाठी काही उपाय शोधतात काय? तर उत्तर नाही असेच मिळते. ऐकणारा केवळ ऐकून घेतो व सांगणारा दुःखाला कवटाळून बसतो. असे बरेच लोक आहेत जे साधे आजारपण आहे, जे लहान प्रापंचिक संकट आहे हे विस्तारने सांगून स्वतःला कवटाळून घेतात. अशी सारखी कवटाळलेली दुःखे, संकटे एक दिवस रुद्र धारण करतेच. हे मानसशास्त्र आहे. यावर उपाय म्हणजे स्वतःची मानसिकता बदलणे. थोडे कठीण वाटते, पण जो स्वतः मानसिक परिवर्तन करेल तोच सध्या आहे त्यापेक्षा सुखी व आनंदी होईल. म्हणूनच म्हणतात की तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार किंवा तुझे आहे तुझं पाशी. प्रथमतः मनातील नकारात्मक विचार काढून टाका व सकारात्मक विचार सरणी अवलंब करा. याकरिता आपण एक उदाहरण पाहू. एक काचेचा ग्लास अर्धा पाण्याने भरलेला आहे, तर तो दोघांना दाखवून प्रश्न करायचा की या ग्लासमध्ये काय दिसते. दोघांची 2 उत्तरे मिळतील. एक सांगेन अर्धा ग्लास रिकामा आहे, दुसरा सांगेन अर्धा ग्लास भरलेला आहे. नकारात्मक विचार करणार तर दुसरा सकारात्मक दृष्टिकोन असलेला आहे हे समजावे. म्हणून प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहिल्यास आपणास सुख व आनंद दोन्ही मिळते. सर्वोच्च नियतीने परमेश्वराने जे आपल्या पदरात टाकले आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले पाहिजे, कारण ही त्याची देण असून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानण्याचा प्रयत्न करावा. याचा अर्थ असा नाही की ठेवले अनंत तैसेची राहावे. याचा अर्थ आपण आपल्या सोयीप्रमाणे घेतो, म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानावे, पण पुढील प्रगतीसाठी कर्म करीत राहावे. समाजात वावरताना आजकाल जो तो आपापल्यापेक्षा मोठ्यांची तुलना करतो. आपण त्यांच्यासमोर काहीच नाही व परमेश्वराने मला हे दिले नाही म्हणून फार दुःखी होतो. या उलट जे आपल्याकडे आहे त्यापेक्षा जे त्यांच्याकडे नाही किंवा कमी आहे त्याच्याशी तुलना केली तर मग आपल्यालाच भरपूर समाधान व मानसिक आनंद मिळेल. अशी विचारसरणी नेहमी ठेवल्यास मनाचा मोठेपणा व व्यापक विचारसरणी ठेवल्यास प्रत्येक दिवस सुखाचा व आनंददायी जाईल यात शंका नाही. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.